जय हिंद जय भारत मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी अजून एक चालू घडामोडीवर एक लेक्चर घेऊन आलो आहोत। आजची जी चालू घडामोडीचे जे लेक्चर आहेत तर त्यावर आपल्या येणाऱ्या जी सराव प्रश्नपत्रिका असणार आहे त्यातले 2 ते 3 प्रश्न आपण त्यात टाकलेले आहेत। ज्या विद्यार्थी मित्रांना ही PDF हवी असेल त्यांनी आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला याची PDF सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। तर आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपण यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोन फार महत्त्वाचे आहेत। तर बघा, राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ। अगोदर काय होतं, हा जो महात्मा फुले जन आरोग्य योजना जी होती त्या योजनेचा लाभ फक्त राज्यातील 85% लोकांना होता आणि साधारणतः 25% लोकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ होता। 2 प्रकारच्या योजना हेल्थ रिलेटेड चालवल्या जातात। एक आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना ज्यामध्ये 85% लोकांना लाभ होता आणि दुसरी आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY, तर त्याच्यामध्ये 25% लोकांना लाभ होता। महात्मा फुले जन आरोग्य योजनामध्ये साधारणतः 1.5 लाखापर्यंत तुमच्या आरोग्यावर प्रति कुटुंब खर्च केला जातो। संपूर्ण वर्षभरात जर तुम्हाला हॉस्पिटलाइजच्या ज्या काही फॅसिलिटी घ्यायच्या असतील तर 1.5 लाखापर्यंत प्रति कुटुंब, प्रति व्यक्ती नाही, प्रति कुटुंब। आणि जर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर प्रति कुटुंब 5 लाखापर्यंत विमा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतो। बऱ्याच लोकांना यामध्ये शंका असतात की नेमकं कुठल्या आजारांवर याचा लाभ मिळत असतो। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं, जे लॉंग टर्म आजार आहेत म्हणजे अचानक उद्भवलेले ते नाही। फॉर एक्झाम्पल एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्यावर तुम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही, कारण की तो ॲट द इन्स्टन्स उद्भवलेला तो आजार असणार आहे। प्लस जर तुम्हाला इमिडिएट एखादी आजाराची जडण झालेली आहे तर त्याच्यावर सुद्धा त्याचा लाभ म्हणजे तुम्हाला मिळणार नाही। तर लॉंग टर्म आजार म्हणजे कसे, समजा एखादी हृदयरोपण क्रिया असेल किंवा किडनीवर एखादी ऑपरेशन असेल किंवा लिव्हरवर एखादी ऑपरेशन असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर त्याच्याबद्दल अजून थोडं आपण या ठिकाणी डिटेल माहिती बघूया। 1 जून 2020 रोजी मंत्रिमंडळाने करोनाचा प्रादुर्भाव बघता मंजुरी दिली या गोष्टीला की आता 100% लोकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार। 100%, तो OBC असो, SC असो, ST असो, श्रीमंत असो, गरीब असो, तर सगळ्यांना या जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार। फक्त कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, बरोबर। म्हणजे साधारणतः 1.5 लाखापर्यंत जो खर्च आहे तो कोण घेणार, गव्हर्नमेंट तुमचा करणार। आतापर्यंत 85% नागरिकांना या योजनेअंतर्गत समावेश होता, परंतु आता 100% लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। 100% लोकांना योजनेचा काय मिळणार आहे, लाभ मिळणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 966 उपचार या ठिकाणी कव्हर झालेले आहेत। किती? 996 उपचार या ठिकाणी कव्हर झालेले आहेत, बरोबर। आणि प्रति कुटुंब किती रुपये मिळणार आहेत, तर 1.5 लाख रुपये प्रति कुटुंब तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत साधारणतः 1209 उपचार या ठिकाणी काय करण्यात आले, कव्हर करण्यात आले आहे आणि प्रति कुटुंब 5 लाखापर्यंत याचा लाभ मिळत आहे। ज्यावेळेस मी CSC डिस्ट्रिक्ट मॅनेजर होतो तर आमच्या CSCच्या अंतर्गत ही जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना होती किंवा याला आयुष्यमान भारतसुद्धा म्हणतात, तर ती योजना त्या ठिकाणी राबवली जायची। एक ID असतो, त्या IDमध्ये लॉग इन करून विविध प्रकारचे जे ऑपरेटर लोक आहेत ज्यांना आम्ही VLE म्हणायचो, विलेज लेवल एंटरप्रेन्योर, तर हे लोक ज्यांचं आयुष्यमान भारत योजनेमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी कार्ड जनरेट करून दिले जायचे। तर साधारणतः संपूर्ण भारतामध्ये 25% लोकांना याचा लाभ मिळत होता, जे बिलो पॉवर्टी आहे, ज्यांच्याकडे पिवळी रेशन कार्ड आहेत। आता यामध्ये बऱ्याच लोकांना असा संभ्रम होता की आमचे नावं यामध्ये का नाही, आमच्या शेजारच्याचं नाव आहे ना आमचं नाव नाही, बरोबर। मग ते कुठल्या तरी नेत्याला पकडणार, आमदार, खासदार, नगरसेवक, त्याच्या मागे 4 गिरट्या घालणार, तो पण त्यांना फिरवणार। बऱ्याच ठिकाणी असे फ्रॉड कॅम्पिंगसुद्धा चालवण्यात आली की तुमचं या योजनेमध्ये नाव येईल, रजिस्ट्रेशन केला, प्रति व्यक्ती 100 रुपये, 200 रुपये असे पैसेसुद्धा उकळण्यात आले। परंतु गव्हर्नमेंटने एक सर्वे केला, त्या सर्वेमध्ये जे लोक त्यांना बिलो पॉवर्टी आढळले, ज्यांची परिस्थिती एकदम गरिबीची आहे,
तसे डायरेक्टली ते नावं त्या लिस्टमध्ये आलेले आहेत. नवीन नावं जोडण्याची कुठलीही प्रथा यामध्ये किंवा कुठलीही प्रोसिजर यामध्ये नाही आहे. म्हणजे आयुष्यमान भारत योजनेमध्ये नवीन नाव कुठल्याही प्रकारे जोडलं जात नाही. बरेच लोक आमिष दाखवतात की तुमचं नाव मी यादीमध्ये टाकून देईल. असा कुठलाही प्रकार होत नाही. हे संपूर्ण नावं डायरेक्टली वरून मंत्रालयातर्फे, आरोग्य मंत्रालयातर्फे येत असतात. याचा लाभ कुठे घ्यायचा? तुम्ही ज्या पण हॉस्पिटलला गेलात, कुठल्या पण हॉस्पिटलला जायचं, तिथं फक्त आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तुम्हाला तिथं दाखवावं लागतं की हे माझ्याकडे काय आहे, कार्ड आहे. तर ते कार्ड जर तुम्ही दाखवलं तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार. जनरली सगळ्या हॉस्पिटलला या योजनेचा, त्या ठिकाणी जे मोठे हॉस्पिटल त्या ठिकाणी याचा योजनेचा लाभ मिळतो. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये एक आरोग्य मित्रसुद्धा त्या ठिकाणी बसलेला असतो. तो आरोग्य मित्र, समजा तुम्हाला तुमच्या गावामध्ये जर ते कार्ड काढता येत नसेल किंवा तुमच्या परिवारामध्ये 5 लोक आहेत आणि 3 लोकांचे नाव आले तर 2 लोकांचे नाव आलेले नसेल, तर अशा सिच्युएशनला तो आरोग्य मित्र त्या 2 लोकांचे सुद्धा कार्ड जनरेट तुम्हाला त्या ठिकाणी करून देऊ शकतो. तर अशा विविध प्रकारच्या फॅसिलिटी या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातात. आता तो जो आरोग्य मित्र आहे त्याचं काम आहे तुम्हाला कार्ड जनरेट करून देणं किंवा कार्डमध्ये जर काही बदल असेल, नावात बदल असेल, चुकून जर वेगळं नाव छापलं गेलं असेल तर असे संपूर्ण कामं तो त्या ठिकाणी करून देत असतो. प्रत्येक हॉस्पिटलला एक आरोग्य मित्र असणे आवश्यक आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी तो ॲक्च्युली उपलब्ध नसतो. तर काहीच क्वचित हॉस्पिटल असतात ज्या ठिकाणी असतो. मग अशा सिच्युएशनला आपल्याला कुठं जायचं? तर जेवढेही म्युन्सिपलचे जे हॉस्पिटल आहेत, सरकारी हॉस्पिटल, त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात, जसं आता नाशिकला तुम्ही CBSला एक हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर एक संदर्भ म्हणून हॉस्पिटल, तर अशा ठिकाणी ते आरोग्य मित्र बसले असतात जे तुम्हाला यासाठी काय करतात, मदत करतात. जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जर लाभ घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी कार्ड जनरेट करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हॉस्पिटलला जायचं, सांगायचं आमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट आहे. संपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे काय? तर तुमच्याकडे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला असावा, रेशन कार्ड यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे, रहिवासी तुमच्याकडे दाखला असला पाहिजे आणि आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. बस हे 4 डॉक्युमेंट तुम्ही तिथं दिले तर तुम्हाला साधारणतः महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो. आलं लक्षामध्ये? महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा याचा MJPJY आणि PMJY असं यांचं शॉर्ट फॉर्म त्या ठिकाणी आहे. हां, आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं. ॲक्च्युली काय आहे की ज्या लोकांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, बरोबर, तर त्यांना मेडिक्लेम काढण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु त्यांना असं वाटतं आहे की मला 5 लाखापेक्षा जास्त सिक्युरिटी भेटली पाहिजे, तर ते लोक मेडिक्लेम त्या ठिकाणी काढू शकतात. बऱ्याच लोकांना टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेममध्ये फरक कळत नसतो. तर टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेममध्ये या ठिकाणी मी तुम्हाला फरक सांगतो. टर्म इन्शुरन्स काय असतो बघा, तुम्ही एक वर्षाला अमाऊंट भरतात, वर्षाकाठी तुम्ही एक अमाऊंट भरता, ज्यामध्ये तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या फॅमिलीला त्याचा लाभ मिळतो, तुमच्या फॅमिलीला. तर याच्यामध्ये जर असं विचारलं की टर्म इन्शुरन्समध्ये ॲक्च्युली बेनिफिट कोणाला होतो, तर ॲक्च्युली बेनिफिट जो भरतोय त्याला होत नाही, तर त्याचा जो बेनिफिशरी आहे किंवा नॉमिनी आहे, त्याचा जो नॉमिनी आहे त्याला त्याचा लाभ मिळत असतो. समजा एखादी व्यक्ती वर्षाकाठी 50,000 रुपये टर्म इन्शुरन्स तो भरतोय. किती हजार रुपये? 50,000 रुपये. हा वयानुसार वाढत जातो. जर एखादी 25 वर्षाचा व्यक्ती असेल त्याचा टर्म इन्शुरन्स प्लॅन छोटा असेल, कारण की त्याची मरण्याची संभावना काय आहे, कमी आहे. एखादी वयस्कर व्यक्ती असेल तर त्याचा टर्म इन्शुरन्ससाठी जी रक्कम जमा केली आहे ती मोठी असेल, कारण की त्याची मरण्याची संभावना जास्त आहे. तर एखादी व्यक्ती अपघाती मृत्यू असेल किंवा कुठेतरी अटॅक वगैरे असं काही झालं, त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या फॅमिलीला 1 कोटी, काही ठिकाणी 50 लाख असा टर्म इन्शुरन्स त्याच्या फॅमिलीला त्या ठिकाणी मिळत असतो, की जेणेकरून त्याचा परिवार उघड्यावर नको आला पाहिजे, बरोबर. तर हा झाला टर्म इन्शुरन्स. दुसरा एक असतो मेडिक्लेम. मेडिक्लेममध्ये काय होतं, तुम्ही इंडिव्हिज्युअली स्वतःचा किंवा परिवाराचा मेडिक्लेम तुम्ही काढू शकता. ज्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा स्वतःचा मेडिक्लेम काढतात, समजा तुम्ही एक अमाऊंट भरली, 7,000 रुपये तुम्ही अमाऊंट भरली वर्षाकाठी, तर त्या 7,000 मध्ये साधारणतः तुम्हाला 3 लाखाच्या आसपास तुम्हाला मेडिक्लेम रिकवर होतो. म्हणजे जर तुम्हाला वर्षभरात काही जरी झालं तर 3 लाखापर्यंत खर्च कोण करणार? ज्या पण तुम्ही पॉलिसी, जसं रेलिगेअर आहे वगैरे बऱ्याच साऱ्या पॉलिसी आहेत, ती कंपनी तुमचा त्या ठिकाणी खर्च करत असते.
आता याचा बेनिफिट कसा होतो बघा, तुम्ही यावर्षी 7,000 भरले तर तुम्हाला 3 लाखापर्यंतचा मेडिक्लेम भेटला. म्हणजे 3 लाखापर्यंत खर्च कोण करणार? कंपनी करणार. वरचा खर्च तुम्हाला खिशातून करावा लागणार. आता जेव्हा तुम्ही सेकंड वर्षाला 7,000च भरतात, किती हजार भरतात? 7,000च भरली सेकंड वर्षाला. आता ही जी तुमची लिमिट आहे ती वाढली. आता तुमची लिमिट 5 लाखापर्यंत झाली. म्हणजे 5 लाखापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी उपचार काय होतो? कव्हर करून दिला जातो. पुन्हा तिसऱ्या वर्षाला तुम्ही पुन्हा 7,000 भरले. किती भरले? 7,000. तर याच्यामध्ये काय होतं की आता 10 लाखापर्यंत तुम्हाला याच्यात काय असणार आहे? रिकव्हरी असणार आहे. जसं जसं तुम्ही त्या कंपनीसोबत कंटिन्युअसली पैसे भरत आहात तसं तसं ते तुमची लिमिट काय करतात? वाढवत चालतात. यामध्ये मेडिक्लेम जेव्हा तुम्ही काढतात तर जसं आईवडील आहेत तर आईवडील जेव्हा मेडिक्लेम काढतील तर स्वतःचा आणि मुलाबाळांचा काढणार, बरोबर. तर जेव्हा आईवडील मुलाबाळांचा मेडिक्लेम काढतात, जर त्या मुलाचं वय 25 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याचं मेडिक्लेम त्या फॅमिलीत कव्हर होणार नाही. त्याचं सेपरेट मेडिक्लेम काढावं लागेल, बरोबर. फॉर एक्झाम्पल माझी जर फॅमिली असेल तर मला वय एकट्याला किती भरावं लागले? 7,000. पण माझ्यासोबत कोणी अजून मिसेस असेल किंवा मुलं बाळ असतील तर मला 21,000 भरावं लागणार. तर अजून 2 ते 3 हजार वाढवून फक्त माझी पूर्ण फॅमिली काय होऊन जाते? त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाते. पण त्या फॅमिलीमध्ये जे मुलं बाळ असणार आहे तर ते 25 वर्षापेक्षा काय असले पाहिजे? खाली असले पाहिजे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर एक होम इन्शुरन्स असतो, प्रॉपर्टी इन्शुरन्स आपण त्याला म्हणतो. तर जेव्हा तुम्ही बँकेकडे लोन घ्यायला जाता तेव्हा बँक काय करते? तुमचे 2 प्रकारचे इन्शुरन्स काढते. एक प्रॉपर्टी इन्शुरन्स आणि एक तुमचा पर्सनल म्हणजे टर्म इन्शुरन्स. जसं तुम्ही एक प्रॉपर्टी घेतली तर बँक काय करते? तुमच्याकडून वन टाईम 40,000 रुपये घेऊन घेते. वन टाईम 40,000 रुपये, बरोबर, लोन अमाऊंट म्हणून. आणि ते वन टाईम तुम्ही लोन काढले 40,000 तर बँकेने घेऊन घेतले. ते पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्याने फेडायचे असतात. त्याच्यात 2 इन्शुरन्स सांगितले मी, एक प्रॉपर्टी इन्शुरन्स आणि एक टर्म इन्शुरन्स म्हणजे तुमचा पर्सनल इन्शुरन्स. जर समजा तुमची प्रॉपर्टी भूकंपाने कोसळली तर पुढचे हप्ते तुम्हाला भरावे लागणार नाही. आलं लक्षामध्ये. दुसरी गोष्ट, जर त्याच्यात तुम्हाला काही झालं तर इन फ्युचरमध्ये तुमच्या परिवाराला त्या घराचे हप्ते भरावे लागणार नाही. ते हप्ते काय होऊन जातात? माफ होऊन जातात. बरेच प्रकारचे इन्शुरन्स असतात का, ट्रॅव्हल इन्शुरन्स असतो वगैरे, भरपूर सारे असतात, बरोबर. पुढचं बघा, पर्यावरण विभागाच्या नावात आता बदल करून त्याचे नाव पर्यावरण व वातावरणीय विभाग असे करण्यात आलेले आहे. याच्यावर चान्स आहे प्रश्न विचारण्याचा, कारण की त्या नावात आत्ताच बदल झालेला आहे. त्याच्यानंतर पर्यावरण विभागाचं काम कोण बघतं? तर पर्यावरण विभागामध्ये वातावरणाशी निगडीत कामे पार पाडण्यासाठी स्टेट नॉलेज मॅनेजमेंट सेंटर ऑन क्लायमेट चेंज हा कक्ष त्या ठिकाणी मदत करत त्यांना असतो. त्यानंतर पुढचं आहे बघा, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे. आता हे संकेतस्थळ काय करतं की तुम्हाला तिथं स्वतःची काय करायची आहे? नोंदणी करायची. नोंदणी केल्यानंतर संपूर्ण प्रोफाईल तयार केल्यानंतर गव्हर्नमेंट तुमच्यासाठी काय करतं? जॉब शोधून देतं, बरोबर. अशा अनेक पोर्टल गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहेत. परंतु माझा पर्सनली अनुभव असा आहे, या जॉब पोर्टलच्या माध्यमातून 5% लोकांना सुद्धा जॉब लागत नाही. 5% लोकांना सुद्धा जॉब लागत नाही, बरोबर. म्हणजे अनेक लोक इथं, आता तुम्हाला माहीत असेल ते एक हे बघा डिपार्टमेंट आहे ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करता, मला आता नाव नाही आठवते. हां नाही नोकरी रोजगार संदर्भात रोजगार पोर्टल होणे काय त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करतात. पण नाही पण त्या ठिकाणून कुठल्याही प्रकारची जॉब ऑपॉर्च्युनिटी येत नाही. मी बऱ्याच वेळेस काय करतो, एक प्रॅक्टिकली म्हणून अनुभव म्हणून अशा प्रकारच्या पोर्टलला मी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असतो. परंतु एकही कॉल त्या ठिकाणून येत नाही. डोक्यात असं विचार, बरेच लोक विचारतात सर जॉब आहे का. मग सांगावं की इथून जर चांगला बेनिफिट झाला म्हणजे आपल्याला जर कॉल यायला लागले तर आपण सांगू शकतो की बाबा असाच एक पोर्टल आहे, त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करा. तर होतं काय, गव्हर्नमेंट काय करते, कुठल्या तरी एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकते आणि रोजगार निर्मिती. मग ही सगळी रोजगार निर्मिती कशी होते? ही रोजगार निर्मिती फक्त कागदोपत्री निर्माण होत असते. ॲक्च्युली त्या ठिकाणी जॉब त्यांना मिळत नाही. मग आणि जॉब आली बी तर कसे जॉब येतात? जसं एखादी व्यक्ती पोस्ट ग्रॅज्युएट झाला असेल तर त्याला 5 आणि 6 हजाराचे ऑफर त्या ठिकाणी येत असतात. मग तो त्या ठिकाणी करेल का जॉब? मुळीच करणार नाही. पण तरीसुद्धा जर तुम्हाला कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी वेबसाईट दिली, तुम्ही जर त्याला क्लिक केलं त्या ठिकाणी तर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात. आपण डायरेक्ट त्या पोर्टलला येऊन गेलो आणि या ठिकाणी
एम्प्लॉयमेंट एक्सचेंज इथं जर क्लिक केलं तुम्ही, हे हे पोर्टल आहे ते. फोटो तर असे भारी भारी टाकताना की म्हणजे युवा किती पैसा कमवून राहिले काही नाही, पण काहीच नाही, कोणालाच कुठं जॉब मिळत नाही, सगळे कागदोपत्री योजना चालत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथं नोंदणी तुम्ही करू शकतात. अशा हजारो योजना आहेत की त्यांचा काही कुठेही लाभ मिळत नाही, फक्त गव्हर्नमेंट काय करतो, फंड रिलीज करतो आणि ते कोणीतरी एक व्यक्ती बळकावतो तो पैसे. असंच एक मागे योजना, जसं आता प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान योजना आहे, 70 वर्षाच्या म्हातारीला डिजिटलाइज दाखवलं त्यांनी. ती फक्त कम्प्युटरसमोर बसली आहे, पेपर कोणी वेगळंच सोडवतं आहे आणि ती काय झाली, डिजिटलाइज होऊन गेली. बरोबर. 3 महिने MSITचा कोर्स करून सुद्धा त्यांना कम्प्युटर ऑपरेट करता येत नाही. ती 70 वर्ष मारतात, तिला 10 दिवसात येणार आहे का, नाही. त्याच्यानंतर दीनदयाल उपाध्याय म्हणून एक योजना आहे, त्याच्यामध्ये 2-2 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट रिलीज केले जातात. 1-1, 2-2 करोड रुपयाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी काय केले जातात, रिलीज केले जातात. परंतु हे सगळे कामं काय चालतात, कागदोपत्री चालतात. मग याच्यामध्ये जे मास्टर लोक आहेत की ज्यांना हे सगळ्या योजनांची माहितगिरी वरपर्यंत हात आहेत त्यांचे, हे सगळे पैसा काय करून घेतात, बळकवून घेतात. त्याच्यानंतर एक सर्वे आला होता, इकॉनॉमिक सेन्सेस नावाचा सर्वे. जसं 10 वर्ष जनगणना केली जाते ना, तसं रोजगारासंदर्भात इकॉनॉमिक सेन्सेस नावाचा सर्वे त्या ठिकाणी केला जातो. जळगाव जिल्ह्यामध्ये आता बरेच लोक माझ्या ओळखीचे आहेत, तर जळगाव जिल्ह्यामध्ये एक मोठा हॉल घेतला त्यांनी. ॲक्च्युली तो सर्वे घरोघरी जाऊन एक ॲप्लिकेशनमध्ये एंट्री फिल्डअप करायची होती. एका एंट्रीला 10 रुपये आणि कमर्शियल एंट्री असेल तर 15 रुपये त्या ठिकाणी मिळत होते. तर त्यांनी काय केलं, एक मोठा हॉल घेतला, त्या हॉलमध्ये 150 लोक कामाला लावून दिले आणि एकाच जागेवर बसून रोज सकाळ ते संध्याकाळ त्यांचं एकच काम, एंट्र्या मारायच्या. मग आता एका व्यक्तीने जर विचार करा, दिवसाला जर 100 एंट्री जरी मारली त्या ॲप्लिकेशनमध्ये तर किती रुपये आले, 1500 रुपये. असे किती लोक काम करतायत, 150 ते 200 लोक त्या ठिकाणी काम करतात. आणि डेफिनेटली एका जागेवर बसून एंट्री जर मारायची म्हटली तर तो डेफिनेटली 100 एंट्र्यांच्या वरच मारत असेल. पण 20% सुद्धा सर्वे प्रॉपर झालेला नाही. बरोबर. गव्हर्नमेंट काय करतं, योजना खूप भारी भारी आणतो, पण त्या ग्राउंड लेवलपर्यंत कशा राबवल्या गेल्या पाहिजे, ग्राउंड लेवलपर्यंत, तर त्यावर नियंत्रण ठेवलं जात नाही. CSCच्या माध्यमातून अनेक योजना येतात, परंतु मॅक्झिमम 90% योजना फ्रॉड चालतात एकदम संपूर्ण. बरोबर. आता हे मॅनेजमेंट काय आहे की याच्यामध्ये संपूर्ण सरकार जिम्मेदार नाही, तर त्याच्यामध्ये आपणही कुठेतरी जिम्मेदार आहे. ती योजना जर आपल्यापर्यंत आलेली आहे, तर समजा मी ती योजना राबवणारा व्यक्ती आहे, तर मी योजना ॲटलिस्ट ती 90% प्रामाणिकपणे तरी राबवली पाहिजे, की जेणेकरून लोकांना त्याचा काय मिळाला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे. अनेक असे CSR प्रोजेक्ट असतात की त्या CSR प्रोजेक्टमध्ये कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्डची झेरॉक्स, हे 2 गोष्टी, आधार कार्डचे, आणि तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशनला लागाल इथे. हो. तशा अनेक प्रकारच्या फ्रॉड योजना चालवतात आणि अनेक लाखो रुपये बळकावून घेतात. तर गव्हर्नमेंटने पण याच्यावर थोडा विचार केला पाहिजे, प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे. ठीक आहे. असो, आपली PDF कुठे गेली. आपल्या नाशिकमध्येच इथंच उत्तमनगरमध्ये एक व्यक्ती आहे, एक टाईमला असे होते त्याला खाण्याचे वांदे होते, इथंच उत्तमनगरला राहतो. अनेक असे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आले, पार मुंबईपर्यंत वरचे खालचे सगळे पैसे वाटणं सुरू झालं. आज त्याचा कमीत कमी 1.5 कोटीचं घर त्याने इथं बांधलेलं आहे रोडाच्या पलीकडे, आणि कमीत कमी 2-4 कोटी त्याचे शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 ते 4 वर्षात त्याने, म्हणजे 3 ते 4 वर्षात त्याने 3 ते 4 कोटी रुपये कमवले. अशाचे फ्रॉड गोष्टी सांगून त्याने योजनांचा लाभ, म्हणजे गावामध्ये जायचं, काहीतरी सांगायचं, घरकुल योजना करा रजिस्ट्रेशन, काहींकडून 1000 रुपये पण बळकवले. हे जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला वाटल्यास एखाद्या दिवशी इच्छा असेल की सर असा कोणता व्यक्ती तुम्हाला घेऊन मस्त मोठं 3 रोज त्याने बांधलेले आहेत तिथं, एक साथ लागून 3 रोज बांधलेले आहेत. त्या व्यक्तीचं मी नाव नाही घेत. तर अशा पण बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. पण तुम्ही अशा लोकांचा काही करून घेऊ शकत नाही, कारण की खालून वर सगळे पैसे वाटप असते. त्याकरता जे आहे ते बरंच आहे. आणि मी लाईव्ह याकरता बोलतो आहे, कारण की कोणाला जर असं ऑब्जेक्शन वाटलं की सर तुम्ही काहीही सांगतात तर मी सिद्ध करून देईल, कुठल्याही गव्हर्नमेंट व्यक्तीने यावं, मी सांगेल की इकॉनॉमिक सर्वे झालेला आहे,
या सर. इकॉनॉमिक सर्वेचा सर्वे झालेला आहे. मी नाशिक जिल्ह्यामध्ये 80% फ्रॉड सर्वे तुम्हाला दाखवून दिला. 80% फ्रॉड. प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियानचा 90% फ्रॉड एंट्री मी दाखवून दिली. ॲक्च्युली प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियानमध्ये एक व्यक्तीचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला 10 दिवसाची कम्प्युटरची ट्रेनिंग द्यायची असते आणि 10 दिवसानंतर त्याचं एक एक्झाम त्या ठिकाणी घ्यायची असते. परंतु हे लोक रजिस्ट्रेशन करतात आणि 10व्या दिवसानंतर ती एक्झाम घरी बसून देतात. कुठं बसून? घरी बसून. त्या गावात ते जातसुद्धा नाही. नंतर एक फ्लेमोटॉमी नावाचा एक प्रोजेक्ट आला होता. त्याच्यामध्ये काही लोकांना ट्रेनिंग दिली गेली होती रक्त काढण्याची. तुम्ही रक्त काढून द्या लोकांचं सिरिंग्जमध्ये. रक्त काढणे कापून विपून नाही, तर सिरिंजमध्ये रक्त काढायचं, बॉटल भरायची आणि ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा एखादी एक लॅब आहे त्यांच्याशी टायप होता सरकारचा, त्या लॅबला त्या बॉटल जमा करायच्या. तर तुम्ही गावोगावी जायचं आणि सिरिंजमध्ये रक्त काढायचं, बॉटलमध्ये असायची आणि त्या बॉटलमध्ये रक्त भरून ती बॉटलला सील लावायचं, व्यक्तीचं नाव टाकायचं, बॉक्समध्ये पॅक करून त्या पाठवायच्या. त्या लोकांनी काय केलं, एका गावात मोफत रक्त तपासणी शिबिर घेतलं. एका व्यक्तीच्या रक्तापासून 4-4 बॉटल भरल्या. किती 4-4 बॉटल. आणि दिवसाला असे हजारो, 2000, 3000 जेवढ्या बॉटल जमतील तेवढ्या बॉटल त्यांनी भरून त्या लॅबला दिले. नाशिकचीच एक लॅब आहे, तिचं पण नाव मी या ठिकाणी घेत नाही. तर साधारणतः एकेका व्यक्तीने 2-2, 1.5 महिन्यामध्ये 4-4, 5-5 लाखाच्या वर कमवले. काहींनी तर 25-25 लाखापर्यंत सुद्धा पैसे कमवलेले आहेत. असे सगळ्या फ्रॉड योजना. CSR प्रोजेक्टमध्ये सगळं फ्रॉड असतं. CSR प्रोजेक्ट असं असतं की त्या ठिकाणी कंपनीला गव्हर्नमेंटने सांगितले असतं की तुम्हाला 20% चॅरिटी करावं लागेल. किती %? 20%. ज्या कंपनीचा टर्नओव्हर 200 करोडच्या वर आहे त्यांना कंपल्सरी गव्हर्नमेंटने 20% चॅरिटी करायला सांगितलेलं असतं. तुम्ही संभाजी स्टेडियम बघितलं, किती छान करून टाकलं आहे, सगळे जाळी वगैरे सगळे बनवून टाकलेत. तर एक कंपनी करत असते, पण कंपनीला काय गरज चालली असे. तुम्ही जर कुठलंही सर्कल बघितलं, सर्कलला मस्त असं गवत लावलं असतं, पाण्याचा झरा असतो, लाईटं मिटं लावतात. तर एक कंपनी काय करत असते, तर कंपनीला कंपल्सरी केलं आहे कोणी? गव्हर्नमेंटने केलेलं आहे कंपल्सरी, म्हणून मजबुरीने त्यांना ते करावं लागतं. मग इथं कसं असतं, हा जो फंड रिलीज करायचं काम असतं तो कंपनीतला कोणीतरी एक मॅनेजर असतो, HR मॅनेजर, त्याच्यात असं फंड रिलीज करायचं. मग तुम्ही आता एखादी कंपनी तिचा टर्नओव्हर 200 करोडच्या वर आहे, तर जर तुम्ही 20% जर चॅरिटी जर घेतली तर कमीत कमी 40 करोड रुपये त्यांना काय करावं लागणार, चॅरिटीसाठी द्यावे लागणार आहे. मग ते विविध लोकांचे ज्या समाजसेवा ज्या ऑर्गनायझेशन आहेत, बहुउद्देशीय संस्था, त्या संस्थांच्या मालकांना ते पकडतात आणि सांगतो चल तुला मी 20 लाख रुपये देतो चॅरिटीसाठी. किती लाख रुपये देतो? 20 लाख रुपये. मग 20 लाख रुपये रिलीज झाल्यानंतर 10 लाख रुपये एकटा HR मॅनेजर घेऊन घेतो, कारण तो डायरेक्ट कंपनीचे पैसे खाऊ नाही शकत ना. आणि आफ्टरऑल तो फंड कोण रिलीज करतोय? तोच रिलीज करतोय. तर फंड रिलीज केल्यानंतर 20 लाखाचा फंड रिलीज केला, 10 लाख कोणी घेतले? HR मॅनेजरने. त्याच्यामध्ये 9 लाख ज्याचे संस्था आहे, बहुउद्देशीय संस्था, 9 लाख तो खातो 1 लाखाचा फोटो मिटो काढण्यासाठी चॅरिटी. जसं कोणाला टॅब वितरित केले, टॅब वितरण करतात, कुठं काही रग दिले, काही स्कूल बॅगा वितरित करून घेतल्या, 100-200 लोकांना वितरण करायचे आणि हात दाखवायचे 1000-2000 रुपये कागदोपत्री. असे भरपूर सारे फ्रॉड योजना ठिकाणी चालत असतात. आपण या ठिकाणी एकदम कटाक्ष राहिलं पाहिजे या गोष्टींमध्ये. आपण जाणीव ठेवली आणि वेळेत जर अशी कुठं घटना आपल्यासमोर जर दिसत असेल तर त्याची कंप्लेंट जर आपण केली तर डेफिनेटली काही नाही, पूर्णतः नाही, पण ॲटलिस्ट 25% तरी सुद्धा काही बाकीचे लोक काय होतील, सुधारतील. ॲटलिस्ट प्रामाणिकपणे योजना त्या ठिकाणी राबवतील. असो, 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष कोणाचे? भारताचे. कधीपासून? येणाऱ्या 2025पर्यंत. इथेनॉल माहिती आहे का? आता पेट्रोलमध्ये इथेनॉल येतं, त्याच्याने इंजिनची लाईफ पण वाढते आणि गाडीचा ॲव्हरेजसुद्धा त्या ठिकाणी वाढत असतो. सध्या इथेनॉलचं प्रमाण कमी आहे पेट्रोलमध्ये. बऱ्याच पेट्रोल पंपवर असं पेट्रोल मिळतं की ज्यामध्ये इथेनॉल मिक्स असतं आणि तिथं बाहेर असं बोर्ड पण लावले असतो की आमच्या इथं इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळेल. पण त्या पेट्रोलचं ॲव्हरेज तर लाईफ लाँग तर वाढतेच, इंजिनचं लाईफ लाँग वाढते, गाडीचा ॲव्हरेज वाढतो. प्रॉब्लेम असा आहे, जर त्या गाडीमध्ये जर इथेनॉल मिक्स असेल, पेट्रोलमध्ये टाकलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या गाडीत टाकलं तर त्याच्या पाण्याचं एक थेंबसुद्धा त्या ठिकाणी जाऊ द्यावा लागत नाही. जर पाणी गेलं तर त्याची रिॲक्शन होऊन त्याच्याने गाडीला नुकसान होऊ शकतं. तर तेवढं त्या ठिकाणांपासून जपावं लागतं. शक्यतो पण पेट्रोल टँकमध्ये पाणी जातच नाही. तर गव्हर्नमेंटचं लक्ष आहे की 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल निर्माण करायचं. कधीपर्यंत? 2025पर्यंत. हे ॲक्च्युली पहिले 2030पर्यंत होतं, परंतु जसं जसं सायन्स डेव्हलप होत जातं आहे
तसं त्यांचा टाईम पण काय होतं कमी होत जाते. आता अशा काही टेक्नॉलॉजी आल्या की ज्याच्यामुळे 2025-30पर्यंत ना असे पण ॲटलीस्ट 25पर्यंत ते निर्मित त्या ठिकाणी करतील. आणि मे बी अजून येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये अजून टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली तर ते जे लक्ष आहे 2025च्या आतच ते आपल्याला मिळून जाईल. आता यामध्ये हे इथेनॉल कसं तयार होतं तर धान्य, ऊस, गहू, तुकडा तांदूळ पासून इथेनॉलची काय होते निर्मिती होते. त्यांना सडवून तुम्हाला माहिती ऊसाची मळी तयार होते बघा, त्या ऊसाच्या मळीपासून सुद्धा आपल्याला इथेनॉल मिळत असतं, ऊसाच्या मळीपासून सुद्धा. आणि मॅक्झिमम प्रमाणात जे आपल्याला इथेनॉल मिळणार ते ऊसापासून मिळणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपला देश जो तो ऊस निर्मितीमध्ये पूर्ण जगामध्ये 2 नंबरच्या क्रमांकावर लागतो. याचा अर्थ या इथेनॉलचा आपल्याला बऱ्यापैकी काय होणार आहे बेनिफिट होणार आहे. बरोबर. भारत हा जगातील 3रा खनिज तेल आयात करणारा देश आहे. म्हणजे आपण जगातला असा देश आहोत की आपण सगळ्यात जास्त खनिज तेल आपण बाहेरच्या देशातून काय करत असतो आयात करत असतो. 1 नंबरला अमेरिका आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला कोण आहे आपण आहोत. साधारणतः आपण 80% इंधन जे ते बाहेरून इम्पोर्ट करतो आयात करतो आणि 20% इंधनची निर्मिती आपण याच ठिकाणी करत असतो. इथेनॉलचे 2 प्रकार असतात. एक 20% इथेनॉल जे इंधन आहे ज्याच्यामध्ये 80% काय असणार आहे पेट्रोल, आणि कधी कधी इथेनॉल 100% सुद्धा असतं, परंतु सध्या आपल्याकडे तसं उपलब्ध नाही. बाकीचे काही डिव्हाइस चालवण्यासाठी 100 म्हणजे ज्या ठिकाणी इंधनची गरज असते त्या ठिकाणी छोटे छोटे डिव्हाइस असतात त्या ठिकाणी 100% इथेनॉलचा त्या ठिकाणी वापर केला जातो. हे इथेनॉल कसं तयार होतं ते आपण या ठिकाणी बघूया. तर बघा ही इथेनॉलची रिॲक्शन आहे, केमिकल रिॲक्शन. तर बघा ग्लुकोज आहे ना ग्लुकोज, तर ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे C6H12O6. तर ग्लुकोजचा काय आहे फॉर्म्युला आहे. तर जेव्हा ग्लुकोजचं सडण्याची प्रक्रिया स्टार्ट होते, फॉर एक्झाम्पल ऊस आहे, ऊसमध्ये काय आहे ग्लुकोज, तर त्याचं फर्मेंटेशन स्टार्ट होतं तर त्यातून आपल्याला काय मिळतं इथेनॉल मिळत असतं. त्याच्यात होतं काय कार्बन डायऑक्साईड रिलीज होऊन जातो, कार्बन डायऑक्साईड काय होतं रिलीज होतं आणि जे उरतं त्याला काय म्हटलं जातं इथेनॉल म्हटलं जातं. इथेनॉलचा फॉर्म्युला आहे बघा, याच्याने कार्बनची बॉन्डिंग हायड्रोजनसोबत झालेली आहे आणि OH- आयन्स या ठिकाणी काय होत असतो रिलीज होत असतो. तर ही जी प्रक्रिया आहे तर ही किविन्नी प्रक्रिया या ठिकाणी याला म्हटली जाते. किविन्नी प्रक्रिया काय बघा, विज्ञानमध्ये या प्रक्रियेवर बऱ्याच वेळेस प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेले आहे. तर ही प्रक्रिया बघा काय किविन्नी प्रक्रिया बघा, इथं दिलं ना ईस्ट YEAST, तर ईस्ट म्हणजे काय किविन्न. तर ही एक रासायनिक प्रक्रिया असून या प्रक्रियेत सजीव पेशी, कोणत्या पेशी सजीव पेशी हवाविरहित म्हणजे ज्या ठिकाणी हवा नसते हवाविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करतात. शर्करा म्हणजे काय साखर किंवा ग्लुकोज, साखर किंवा ग्लुकोज. तर काही जीवाणू असतात ते त्या साखरेचं काय करतात अपघटन करतात, म्हणजे तिला ते सडवतात. बरोबर. मळी कशी असते मळी पण सडलेला भाग असतो ना तो ऊसाचा, यातून सजीवांना लागणारे ऊर्जा अंशतः किंवा पूर्णता मिळते. हे जे जीव आहेत हे असं का करतात तर त्यांना ऊर्जा घ्यायची असते. एक तर पूर्ण ऊर्जा त्यांना त्या ठिकाणी मिळत असते, एक तर काही अर्ध्या प्रमाणात ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते, पूर्णता किंवा अंशता. या क्रियेला विनॉक्सी शोषण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो. एरोबिक आणि अनएरोबिक अशा 2 प्रक्रिया आहेत. जी रिॲक्शन इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनच्या याच्यात होते ती एरोबिक रिॲक्शन आहे आणि रिॲक्शन परफॉर्म इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन त्याला आपण अनएरोबिक रिॲक्शन त्या ठिकाणी म्हणत असतो. तर ही जी किविन्नी जी प्रक्रिया जी होते तर ग्लुकोजला किंवा ऊसाला सडवण्याची जी प्रक्रिया होती ती अनएरोबिक प्रक्रिया त्या ठिकाणी मानली जाते. बरोबर. विनॉक्सी शोषण, त्या विनॉक्सी शोषणलाच ग्लायकोकॉलिसिस असेही त्या ठिकाणी म्हटलं जातं. बरोबर. तर ऊसाला सडवून त्या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. जर आपण म्हटलं दही सुद्धा एक प्रकारची अनएरोबिक म्हणजे विनॉक्सी शोषण प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. जेव्हा दूध असतं तर दुधामध्ये जर तुम्ही लिंबू निपळला किंवा दुधामध्ये जर थोडं दही जर टाकलं तर ते संपूर्ण दुधाचं रूपांतर काय होतं दह्यात होतात. तर त्याच्यात काही बॅक्टेरिया असतात, ते बॅक्टेरिया रिॲक्शन घडवतात, त्या दुधाला सडवतात आणि दुधाचं रूपांतर कशा होतं दह्यात होतं. आणि जेवढेही आंबवलेले जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये कोणतं ॲसिड असतं लॅक्टिक ॲसिड असतं. परंतु हे बॅक्टेरिया आपल्याला हानिकारक नसतात. संपूर्ण बॅक्टेरिया हानिकारकच असतील असं नाही आहे, तर काहीच बॅक्टेरिया हानिकारक असतात बाकी फायदेकारक असतात. सगळ्यांनाच माहिती आहे दही शरीरासाठी काय आहे चांगलं आहे, म्हणजेच ते बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी काय आहे फायदेकारक आहे. आता या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत भारतीय निवडणूक आयोग. सगळ्यांनाच माहिती भारतीय निवडणूक आयोग काय आहे, तर जे इलेक्शन निवडणुका वगैरे घेतले जातात तर त्याला काय जे इलेक्शन वगैरे जेवढे भारतामध्ये होत असतात तर ते निवडणूक आयोगाद्वारे घेतले जातात. 2 प्रकार आहेत आयोगाचे निवडणूक आयोगाचे, एक केंद्रीय निवडणूक आयोग
आणि एक राज्य निवडणूक आयोग, बरोबर. तर आता केंद्रीय निवडणूक आयोग काय आहे ते आपण या ठिकाणी समजूया. बघा, सध्या सुशील चंद्रा हे भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कोण आहेत? सुशील चंद्रा. तर अशी नावं बऱ्याच वेळेस विचारले जातात आणि जर MPSCची एक्झाम असेल तर तिथं कितवे आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जातं. नंतर इतर निवडणूक आयुक्त कोण आहेत बघा, तर इतर निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार आणि अनुपचंद्र पांडे. आता निवडणूक आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 2 काय असतात? सदस्य असतात. तर बघा, निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ती 25 जानेवारी 1950ला झाली. कधी झाली? 25 जानेवारी 1950ला. याचं मुख्यालय नवी दिल्ली. समजा तुम्हाला एखादी असा प्रश्न विचारला की भारतात कुठले मुख्यालय विचारलंय, बरोबर, आणि तुम्हाला त्याचं उत्तर माहिती नाहीच्या स्थितीला सांगतो मी, तर उत्तर नवी दिल्लीच द्यायचं. कारण की साधारणतः 75% जे मुख्यालयचे केंद्राचे ते कुठे आहेत? नवी दिल्लीमध्ये आहेत, बरोबर. आणि राहिलेले 20% जे मुख्यालय आहेत ते कुठे आहेत? मुंबईमध्ये आहेत, बरोबर. तर याचं जे मुख्यालय निवडणूक आयोगाचं ते आहे नवी दिल्लीमध्ये. निवडणूक आयोगाचे जे कलम आहेत ते आहे कलम 324. कोणते आहे? कलम 324. घटनेमध्ये तुम्हाला ज्यावेळेस घटना निर्मित झाली होती तर घटना स्वाक्षरी म्हणजे जेव्हा आपण तिचा स्वीकार केला, तर स्वीकार केला आपण कधी केला सांगा? 26 नोव्हेंबर 1949ला. आता या तारखा मी वारंवार सांगत नाही, भरपूर तुम्हाला सांगितल्या पण लिहून पण दिल्या आहेत. तर ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949ला 284 सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी करून त्या घटनेची स्वीकृती केली आणि त्याच्या 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950ला ती घटना ॲक्च्युली लागू झाली. तर त्या दिवशी ती घटना हंगामी लागू झालेली होती आणि 395 कलम ज्या होत्या त्या 395 कलम मधल्या काही कलमा 26 जानेवारी 1949ला लागू झालेल्या नव्हत्या. म्हणून त्याला आपण हंगामी घटना लागू झाली असं म्हटलं. पूर्णतः लागू झाली नाही. तर पूर्णतः कधी झाली? लागू झाली ज्यावेळेस फर्स्ट टाइम निवडणुका घडल्या, म्हणजे मे 1952 पासून ती पूर्णतः लागू झाली. तर लक्षात असू द्या, ही जी कलम 324 जी आहे ती 26 जानेवारी 1950ला लागू झालेली नव्हती. ती कधी लागू झाली? 52ला. कारण की निवडणुका तेव्हा झाल्या ना. 26 जानेवारी 1950ला निवडणुका झालेल्या होत्या का? नव्हत्या. लोकशाही स्थापनच झालेली नव्हती. घटना तयार झाली, परंतु घटना तयार झाल्यानंतर त्याच्यात ज्या निवडणुकाच्या तरतुदी दिल्या होत्या की लोकशाहीमध्ये जनतेद्वारे सरकार निवडून दिलं जाईल, तर ते झालेलं नव्हतं त्या ठिकाणी, बरोबर. म्हणून 324 कलम जी ती 1952 पासून लागू झालेली आहे. आलं लक्षामध्ये. आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्य काय काय असते? तर आता साहजिक आहे की केंद्रीय निवडणूक आयोग म्हटल्यावर ते काय करणार? निवडणुका घडवून आणणार, दुसरं काय करणार? पण ते कोणाच्या निवडणुका घडवून आणणार? तर बघा, लोकसभा. कोणाच्या? लोकसभा. लोकसभेमध्ये खासदार असतात. काय असतात? खासदार. यांना इंग्लिशमध्ये म्हणतात MP, मेंबर ऑफ पार्लिमेंट. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये सुद्धा खासदार असतात. फक्त लोकसभेच्या खासदारांना आपण निवडून देतो, राज्यसभेच्या खासदारांना आपण निवडून देत नाही. हे झालं संसद. याला एकत्ररित्या संसद सुद्धा म्हटलं जातं, जे की दिल्लीमध्ये असतं. त्याच्यानंतर विधानसभा. ज्या आमदारांच्या ज्या निवडणुका घेतल्या जातात ते सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारेच घेतल्या जातात. विधानसभेमध्ये आमदार असतात ज्यांना आपण निवडून देतो. आपण रॅलीमध्ये फिरतो, बॅनर लावतो, दादा तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी, आपण याच्या घोषणा येतो ना, तर ते. त्याच्यानंतर विधान परिषद. तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण भाग घेत नाही, बरोबर. त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणुका. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण भाग घेत नाही, परंतु या निवडणुका कोण घडवून आणतो? केंद्रीय निवडणूक आयोग धरून आणतो. ते जर तुम्ही अमेरिकेत जर गेले तर अमेरिकेमध्ये डायरेक्टली पब्लिकतर्फे राष्ट्रपतीला वोटिंग केली जाते. कोणातर्फे? डायरेक्ट पब्लिकतर्फे. म्हणून आपण इथं अप्रत्यक्षरित्या आपला राष्ट्रपती निवडला जातो, परंतु अमेरिकेचा राष्ट्रपती डायरेक्टरित्या निवडला जातो. आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक घेण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाचं आहे. मग जर हे सगळेच निवडणुका जर केंद्रीय निवडणूक आयोग घेतोय, तर राज्य निवडणूक आयोग काय करतंय? तर राज्य निवडणूक आयोग जेवढ्याही पंचायत राजच्या ज्या निवडणुका आहेत, पंचायत राज म्हणजे तुमचं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, या संपूर्ण पंचायत राजच्या ज्या निवडणुका घ्यायचं काम जे ते कोणाचं आहे? राज्य निवडणूक आयोगाचं आहे. तिथं केंद्रीय निवडणूक आयोग हस्तक्षेप करत नाही. आलं लक्षामध्ये? तर यामध्ये बघा, सुशील चंद्रा जे निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि त्याचे जे इतर सदस्य जे आहेत ते कोण आहेत? राजीव कुमार आणि अनुपचंद्र पांडे. ते त्याचे काय आहेत? ते सदस्य आहेत. भारताचे सरन्यायाधीश. तर बघा,
व्हिडिओ फार मोठा झाला आहे असं वाटतंय मला. ठीक आहे, नाही असू दे, आपण अजून 10 मिनटाचा करू शकतो तिला. एवढा लॉंग व्हिडिओ कोणी बघत नाही सहसा, कंटाळा येतो लोकांना बघायचा, पण माहिती महत्त्वाची. ठीक आहे, जरी नाही बघता आला तुम्हाला तर ॲटलिस्ट PDF रीड करून घ्याल. तर का भारताचे सरन्यायाधीश, सध्याचे जे भारताचे सरन्यायाधीश आहेत ते न्यायमूर्ती NV रामन्ना आहे. कोण आहेत? न्यायमूर्ती NV रामन्ना. बघा या ज्या जे चालू घडामोडी ज्या घेतोय ना मी, त्या राज्यसेवा आणि MPच्या दृष्टिकोन फार महत्त्वाचे आहेत. आणि जर तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला सरळ सेवेच्या सगळ्या एक्झाम ज्या असणार आहेत त्या पण इझिली त्या ठिकाणी देता येतील. बरोबर. तर न्यायमूर्ती NV रामन्ना हे जे ते भारताचे 48वे सरन्यायाधीश आहेत. किती आहेत? 48. हा आकडा सुद्धा लक्षात ठेवायचा. मॅक्झिमम हा आकडा आहे ना विचारला जातो. तर मग आता असं तुम्हाला जायचं आहे परीक्षेला, आता हे चालू घडामोडी मी तुम्हाला आज घेतोय, पण परीक्षा जर 8-9 महिन्यानंतर नसेल तर तेव्हा तो व्यक्ती बदलून जाणार आहे. तर अशा ठिकाणी ते कितवे आहेत आणि कोण व्यक्ती हे सुद्धा पाठ करून तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर यांचा जो कार्यकाळ असतो तो वयाची 65 वर्ष होईपर्यंत असतो. कार्यकाळ किती असतो? वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. हे जे न्यायमूर्ती NV रामन्ना आहेत हे सरन्यायाधीश होणारे आंध्र प्रदेशचे दुसरे व्यक्ती ठरलेत. पहिले व्यक्ती कोण होते? तर न्यायमूर्ती K सुब्बाराव हे होते, ज्यांचा कार्यकाळ 1966 ते 1967 साधारणतः 2 वर्षाचा कार्यकाळ त्यांचा त्या ठिकाणी होता. सर्वोच्च न्यायालयाची जी व्याख्या आहे ती घटनेच्या कलम 124 मध्ये देण्यात आलेली आहे. किती? 124 मध्ये सर्वोच्च न्यायालय. कलम 124 मध्ये. मग सांगा बरं उच्च न्यायालयाचं काय आहे? 214. व्हेरी गुड. आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था 233. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा कोण करतं? राष्ट्रपती करतो. यांना पदावरून जर हटवायचं असेल तर जसं राष्ट्रपतीला महाभियोग प्रक्रिया राबवली जाते तसं यांच्यासाठी पण महाभियोग प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात असते. हॅलो हॅलो हां बोला ना. मी ना लेक्चरला मी तुम्हाला कॉल बॅक करतो थोड्या वेळात. हां ठीक. हे चला लवकर पटापट. बरोबर. तर चला तर यांची सुद्धा महाभियोग प्रक्रियाद्वारे यांना जर पदावरून हटवायचं असेल तर कोणती प्रक्रिया राबवावी लागते? महाभियोग प्रक्रिया त्या ठिकाणी राबवावी लागते. हां सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे जे मेन आहेत ते म्हणजे टोटल 31 न्यायाधीश असतात. तर जे इतर आहेत त्यांना फक्त आपण काय म्हणतो? न्यायाधीश म्हणतो. आणि जो एक आहे प्रमुख 1 नंबरचा त्याला न्यायाधीश न म्हणता काय म्हणणार आपण? सरन्यायाधीश. तसंच उच्च न्यायालय पण तसं असतो. टोटल उच्च न्यायालयामध्ये साधारणतः 65 न्यायाधीश असतात. त्याच्यामध्ये साधारणतः 64 न्यायाधीश जे असतात त्यांना न्यायाधीश म्हणतात. एक काय असतो? सरन्यायाधीश. ॲक्च्युली 61 ही संख्या दिलेली आहे संविधानामध्ये संसदेमध्ये, परंतु काही ठिकाणची रिक्वायरमेंट बघता 61पेक्षा जास्त संख्यासुद्धा न्यायाधीशांची ज्या ठिकाणी आहे. मुंबई बॉम्बे हायकोर्टला जास्त न्यायाधीश उपलब्ध केले कारण की तिथला व्याप फार मोठा आहे. लक्षामध्ये. चला लवकर चला. आता बघा संसद भवनाच्या पायाभरणीला 2022 मध्ये 101 वर्ष पूर्ण आली. किती वर्ष पूर्ण आली? 101 वर्ष. म्हणजे मागच्या वर्षी पूर्ण 2021 मध्ये 100 वर्ष याला काय झालेली होती? पूर्ण झालेली होती. तर संसदेच्या बाबतीत आपण थोडी माहिती या ठिकाणी बघूया. तर बघा 12 फेब्रुवारी 1921 मध्ये संसद भवनाची पायाभरणी करण्यात आली. कधी? 12 फेब्रुवारी 1921 रोजी. याचं जे उद्घाटन जे होतं ते 18 जानेवारी 1927 रोजी त्यावेळेचे तत्कालीन व्हॉइसरॉय आणि गव्हर्नर जे होते आयर्विन, तर त्यांच्या हस्ते या संसद भवनाचं काय करण्यात आलं होतं? उद्घाटन करण्यात आलं होतं. याचे जे रचनाकार ज्यांनी याचं डिझाईन तयार केलं होते ते होते सर एडविन ल्युटियस आणि सर हर्बर्ट बेकर. हे कठीण नावं पाठ ठेवण्याची गरज नाही, पण याच्याने काय फायदा होतो? जसं आता तुम्ही एकदा नाव बघून घेतलं याच्याने फायदा काय होतो? तर तुम्ही परीक्षेला गेलात, ऑफकोर्स हे सगळे नावं पाठ ठेवू शकत नाही, वर्ष पाठ ठेवू शकत नाही, परंतु जेव्हा तुम्हाला 4 पर्याय दिसतात तर 4 पर्याय दिसल्यानंतर तुम्हाला तिथं जाणीव होते अरे हे मी कुठेतरी बघितलेलं होतं.
जर हे तुम्ही कुठंच बघितलेलं नाही तर त्याचं उत्तर तुम्ही देऊच शकत नाही. परंतु जेव्हा 4 पर्याय येतात त्यावेळेस तुम्हाला थोडंफार क्लिक होतं की हा मी कुठेतरी बघितला होता आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला काय होतं, सोपं जातं. बरोबर. आता याला जो खर्च लागला होता त्यावेळेस तर 83 लाख लागला होता. किती लाख लागला होता? 83 लाख. कालावधी लागला होता 6 वर्ष. 6 वर्षाचा कालावधी लागला होता. याच्यामध्ये पहिलं विधेयक जे मांडलं गेलं होतं ते 25 जानेवारी 1927 रोजी RBI द्वारे पहिलं विधेयक मांडलं गेलं होतं. कोणाद्वारे? RBI द्वारे. 25 जानेवारी 1927 रोजी. याला एकूण 12 दरवाजे आहेत. किती दरवाजे आहेत? 12 दरवाजे. आणि एकूण स्तंभ, हे स्तंभ जे फक्त बाहेरील काउंट केलेले आहेत. बाहेरील सगळ्यांना माहिती आहे संसद भवन कसं आहे? गोल आहे. तर गोल जो घेराव आलेला आहे तर त्याच्या बाहेर जे स्तंभ जे आहेत ते टोटल किती स्तंभ आहेत? 144 स्तंभ आहे, ज्यांची उंची आहे 8.23 मीटर. आता तुम्ही मला सर एवढं का डिटेलमध्ये सांगतायत? तर जे राज्यसेवा आयोग जे किंवा MPSC आयोग जे ते कुठून काय प्रश्न टाकून देईल सांगता येत नाही. म्हणजे त्यांचा विचार फार वेगळा चालतो. जे मुलं विचार नाही करू शकत ते प्रश्न त्या ठिकाणी काय केले जातात? टाकले जातात. त्याकरता आपल्याला बारकाईने बघणं गरजेचं आहे. आणि होतं काय की आपल्याला कुठंतरी याचा संदर्भ आलेला आहे की 144 काम आहे, प्रत्येक कामाची उंची 8.23 मीटर आहे. तर कुठंतरी काहीतरी घटना घडलेली असते म्हणून पेपरला ते आलेलं असतं माहिती, अधिक माहिती सांगण्यासाठी. आणि ती घटना घडल्यामुळे येणाऱ्या परीक्षांमध्ये अशा गोष्टी विचारण्याची संभावना त्या ठिकाणी असते. यामध्ये जो दगड वापरण्यात आला आहे तो सँडस्टोन वापरण्यात आला आहे म्हणून तो दगड कसा दिसतो? थोडा लाल दिसतो. आणि याचा जो व्यास आहे तो 560 फूट आहे. म्हणजे व्यास म्हणजे माहिती ना, जर हे असं सर्कल आहे तर या टोकापासून तर या टोकापर्यंत किंवा या टोकापासून तर या टोकापर्यंत जो व्यास आहे संपूर्ण तो किती फूट आहे? 560 फूट आहे. हा लक्षामध्ये. हो. अगोदर काय होतं, संसदमध्ये एक साधारण नागरिक सुद्धा जाऊन त्या ठिकाणी बघू शकत होता. संसद साधारण नागरिक सुद्धा. परंतु मागे संसदेवर हमला झाला होता माहीत असेल तुम्हाला. तेव्हापासून थोडं त्या ठिकाणी स्ट्रिक्ट सिक्युरिटी वाढवून डायरेक्टली कोणाला त्या ठिकाणी अलाउड नाही आहे. तर जर तुम्हाला संसद भवन बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपरली अपॉइंटमेंट त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागते आणि मग तुम्ही ते पर्यटक म्हणून तुम्ही ते बघू शकतात. बघा तर मी जे खांबांची जी गोष्ट करत होतो ना, तर हे जे खांब आहेत ते टोटल किती खांब आहेत? 144 खांब आहेत हे बाहेरचे. आणि यांची जी उंची आहे ती उंची साधारणतः 8.23 मीटर एवढी उंची आहे. तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या चालू घडामोडी संपलेल्या आहेत आणि फार महत्त्वाचे टॉपिक आपण आज या ठिकाणी कव्हर केले. तर नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि PDF हवी असल्यास खालच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जा आणि त्या ठिकाणी PDF डाउनलोड तुम्ही करू शकता. जय हिंद, जय भारत.